गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर जरा लेट उठलो काल. जास्त वेळ झाला होता. ब्लॉग एडिटिंग करायचं राहिलाच थोडासा, कारण की वेळ थोडासा कमी भेटून राहिला आहे. एवढ्यात जरा मग पण थोडेसे जाळे काढायचे होते. रूममध्ये जाळे लागलेत आणि मॅडमचा एक शॉर्ट फिटमध्ये नव्हता, तर तिथे बघा व्ह्यूज वाढून राहिले आहे लाईव्ह. तर रात्रभर टेन्शनमध्ये होती की शॉर्ट चालला कोण नाही. तर म्हटलं टेन्शन घेऊ नको, आपले लाईव्ह अपडेट होते 10 to 12 सबस्क्रायबर पर डे. तर असा रेशो नव्हताच कधीच आतापर्यंत फक्त 15 दिवसातून एक किंवा हा म्हणजे असे पुष्कळ कमी राहायची. पण आता सबस्क्रायबर काउंट दिवसेंदिवस कसं वाढत चालले आहेत, कारण की ही जे शॉर्ट टाकते ना ते 4.5K 5-6K असं चालले आहेत. 5-6 हजार व्ह्यूज येत आहे. बघू आता थोडंसं शॉर्ट बघ 250 वर गेला तो गेला ना. खालचं पूर्ण काढलं, मी TV क्लीन केली आणि मॅडमने हे सगळं साफसूफ केलं. नीट अँड क्लीन लावून ठेवलं. इकडे ब्लॉग रेंडर चालू आहे माझा, जो आता येईल, तो तुम्ही बघितला असेल. ठीक आहे, हा अपलोड होऊन जाईल आज. बाहेर जायचं का आज? हो, जाऊन पाहू आज इथवरा जायचं की बर्डी जायचं. तर A few inches later. झोमते ते. टाक ना अजून गरम पाण्यात. मला काय माहित त्या मग्यात गरम पाणी आहे, बकेट मध्ये आज थंड पाणी. जान्हवीनी कारनामा केला आहे मस्त गरम पाण्यात हात टाकून, आणि हात मस्त जाळून घेतला आहे. टाकशील पुन्हा गरम पाण्यात बेटा? मला माहितच नव्हतं. मी काय केलं, गरम पाणी बकेट मध्ये घेतलं आंघोळीचं. त्यात मग्गा होता, मग्ग्यामध्ये पण पाणी आलं गरम. आणि ते त्यात तो थंड मग्गा पाणी त्यातच राहिला. नाही त्यात थंड पाणी गेलंच नाही. नळाच्या साईडने जो भाग होता त्या साईडने मग्गा होताच नाही ना. मग्गा समोरच्या साईडने होता. मागच्या साईडने थंड पाणी पडलं, बाकी बकेट इथलं थंड झालं, मग्ग्यातलं गरमच राहिलं. मग्ग्यात हात टाकून मग्गा हातात घ्यायला गेली, आणि बरं झालं की तो अंगावर नाही घेतला. One eternity later. सो गाईज, आता चाललोय आम्ही बाहेर, आणि थोड्या वेळ आधी आम्ही थोडं शूट वगैरे घेतलेलं आहे, कारण आम्ही जरा लाईव्ह काउंट बघत होतो रील्सचे वगैरे. तर त्यामुळे थोडं बिझी होतं, आणि गौरवचं जरा एडिटिंग सुरू होतं व्लॉगचं. आणि आता चाललोय थोडं बाहेर. तर बाहेर कुठे चाललोय तुम्हाला सांगते. ॲक्च्युली मला जायचं होतं बर्डीला आणि इतवारामध्ये. हां, बर्डीला थोडंसं जायचं होतं आणि इतवारा जायचं आहे. तर बघते आता आधी बर्डीला जाणार की इतवारा जाणार. आपण कुठे जाणार आधी? हां, आधी इतवारा ना. तर आधी इतवारा जाणार. मला एक रिंग आहे, तो बघायचा आहे मला. त्यात एका कॉर्नरवर आहे, फक्त असं कॉर्नरवर आहे. आज करेंगे अपन बर्डी में. बोल ना. तर बोलायचं राहिलं, कारण कॉल आला होता मध्येच. आणि मी जात आहे इतवारामध्ये, कारण मला थोडं आरीवर्कचं मटेरियल आहे ते बघायचं होतं. सो आरीवर्कचं मटेरियल म्हणजे ते स्टोनवर्क वगैरे असतं, जे साहित्य असते ते सगळे. तसं तर ऑनलाईन आहे, पण ऑनलाईन बोलवण्यापेक्षा म्हटलं शॉपमध्ये जर मिळत असेल तर फारच छान. तसं तर नागपूरमध्ये बघू, आम्ही तर नक्कीच शोध लावून राहू. तसं मिळेल की नाही मिळेल कन्फर्म नाही आहे, पण मला असं वाटतं इतवारीमध्ये मिळून झालं पाहिजे. तर जर बघू, जाऊन आता मिळून जाईल. आणि मिळालं तर फारच छान, म्हणजे मग मला ऑनलाईन ऑर्डर करायची गरज नाही पडणार. तर आता आम्ही निघतो आहे. आणि पतंगा दिसून राहिला रे भाऊ. स्वेटशर्ट घातलाय, अजून रुमाल बी बांधायला का नाही तो. हो, रुमाल घेतला, म्हणूनच घेतला मी. राहू दे, रेंडरिंग चालू आहे, रेंडर चालू आहे ब्लॉग. तर अशी गोष्ट आहे भाऊ. ते
गाईज नवीन असेल तर पटापट सबस्क्राईब करून द्या. तेव्हा तिकडे काय कोण राहिली चप्पल. तर नवीन असेल तर पटापट सबस्क्राईब करून द्या. आणि टी व्ही बंद करून देतो, लय बिल येऊन राहिलं. एक नंबर होते. बरं गावठी पट्टा दिसून राहिला तू. हे बाबा मॅडमचे कारनामे पण. गौरव मला जोपर्यंत नवीन चप्पल घेऊन देत तोपर्यंत चला चल घेऊन देतो आज. अमिताभ बच्चन वाली चप्पल. अमिताभ बच्चन चप्पल है हमारे पास. अमिताभ बच्चन ह्याच्यापेक्षा लंबी लागत चप्पल नाही घालता अमिताभ बच्चन. सॉक्स आणि स्लीपर. मस्त श्रीराम. हे बघा गाईज, संक्रांतीचं सगळं ब्लॅक 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 ब्लॅक, जिकडे तिकडे ब्लॅक दिसेल. मी आत्ता आलो तर बघू शकता किती गर्दी आहे भयंकर. आज तर अख्खा साड्यांचाच व्लॉग मध्ये बघून बाया खुश होऊन जाईल. A few inches later. आता एक कप भेटू शकते का? चहा पिताय गौरव. चहाची टेस्ट गौरव तुझी फेवरेट आहे चहा, कारण फिक्का चहा आहे एकदम मस्त. तर आता आलो आहे बर्डीला आणि आम्ही जातो आहे बर्डी मार्केटमध्ये. बर्डी मार्केटमध्ये छान वाटतं. ग्लोबल स्क्वेअर नाही मारून माझावाला आहे ना. मस्त गेलं पण आहे ना. सगळे शॉप बरं झालं तिकडे गेले, कारण गर्दी पण नाही तुम्हाला असा काऊन मानलाय, कारण की चालता चालता कटू शकते. गला छाट देंगे वाला काम आहे इकडे. आता संक्रांत आली आहे त्याच्यामुळे. बरोबर घे ना, तुला कोणते आवडले तर. बघा तो कोरोना आहे. पटना बाजारमध्ये जातोय आम्ही आता. तुला काहीतरी घ्यायचं आहे. इथूनच खाल्ली होती आपण. पटना बाजार का पराया बाजार. जे फॅब्रिक नाही घ्यायचं होतं तेच पुन्हा फॅब्रिक घेतलं आहे मॅडमनी. आणि तेव्हा लहान पोट्टीनं काय घेतलं इकडे बा. हे दिवस आहे का तुझे खायचे. अरे तो छोटासा मुलगा चांगला नाही वाटलं त्याच्याकडे पाहून. हां तर मग साईड 10 रुपये जास्त दिले. चांगली गोष्ट आहे, 10 रुपये जास्त द्यायलाच पाहिजे. चला आता जातो पार्किंगमध्ये, मग बोलतो.
तर आता पाणीपुरी खाल्ली आणि आता निघालो घरी जायला. थोडं भाजीचं घ्यायचं होतं ते पण घेऊन घेतला. ब्रेड घेऊन ये ना. हाव. सो फायनली रूमवर पोचलो आणि थोडं भाजीचं वगैरे आणायचं होतं ते पण घेऊन आली. आता गौरव आधी चला मी थोडी खाली होती. घरमालक काकू आहे त्यांच्याशी बोलत मिस करते मी ॲपल वॉचला. जा लागेल आता घरी तेव्हा आणणार जेव्हा मी जाणार. आता या महिन्यामध्ये जर जायचं आहे बघू आता कधी जाणं होते गावाला. तर मी थोडं वर्डीवरनं काही शॉपिंग केली. मला अपना बाजारमध्ये पण जायचं होतं तिथे पण गेली होती मी. एक मटेरियल आणलं मी ते पण दाखवणारच मी कुठलं आणलं तर. आणि एक टॉप घेतला मी कोराला आवडलेला म्हणून. तर मी तर टॉप फार कमी घालते. टी शर्ट्स वगैरेच घालते जास्त मोस्ट ऑफ. सो म्हणून मग त्याला खूप जास्त आवडलं होतं तर मला बोलला घे छान वाटतं आहे म्हणून घेऊन घेतला. तर आता गाईज दूध गरम केलं. पाणी टाकलं तू? नाही. ओ माय गॉड. तर थोडा आता इंग्लिशचे क्लासेस घेणार आहे गौरव माझे रोज. आतापर्यंत प्रवचन झालं. आता प्रवचन नाही बेटा क्लासेस राहणार आता. ओ माय गॉड. मेरा बुड्ढी का माल. ओ मध्ये बघ काय आहे. अरे माती गेली बेटा ती. इसे माती बोलते. कीड़ा आहे बघ ना बघ ना. जस्ट प्लीज इट ना. I don't know यार. Open this. Open. I will show you something. Oh यहाँ पे पकड़ के रख बेटा. ये ओनली मेरा है. कसं करतो तू. घ्यायच्या वेळेस नाही म्हटलं. थोडस म्हणजे आता पण मुंग्या लागल ना पोट्टे. याची एक कहाणी आहे तुम्हाला सांगणार नाही. कहाणी मी सांगतो ना. मला सांगतो ना कहाणी. गोड तर तू खात नाही ना. शुगर आहे ना. इट्स अ शुगर कँडी. शुगर कँडी. त्याची गोष्ट आहे. का घेतलं मी. मला घ्यायचं मला आवडते पण मी घेणार नव्हती. हे घेण्यामागचं एक कारण होतं. छोटासा मुलगा होता तो विकत होता. मला बघून खूप वाईट वाटला. एवढ्या थंडीमध्ये जर एखादा साधारण चांगल्या घरचा मुलगा असतो तर तो स्वेटर घालून घरी असता घरात. आणि तो बिचारा एवढ्या रात्री तिथे विकून राहिलेला होता. खूप जास्त वाईट वाटलं. होतं कितीच हे. 10 रुपयाचं म्हणतो. आणि दिले किती तू. 30 रुपये. 30 दिले ना. तो विचारच करत राहिला की एवढे पैसे कधी दिले. तो विचार 2 मिनिटं थांबला. तू पैसे देऊ किती. त्याला म्हटलं बरोबर आहे. रेहणे दो. सोबतचा त्याच्याकडे पाहायला आला. ते कोणतरी होते त्याचे. ऍक्च्युली काय झालं घे ना. नाही नको मला. नाही गोड नाही आवडत बाबा. पोटात दुखून राहिलं माझ्या पहिलेच. इकडं आलू कांदे आणले आणि ये लाया है अपने इसके लिए क्या बोलते हैं ब्रेड पकोड़ा. चला जेवण नाही का. सांग ना काय. सांगू येतो घे ना.
गुड नाईट. इकडे तयारी झाली याची. आज बनेंगे सिर्फ ब्रेड पकोडे आणि इकडे निवडणूक चालू आहे. उद्या मेथी पराठा बनणार. उद्या मेथी पराठा बनणार. सो म्हणून मेथी साफ करते. आणि आज मस्त हिरवा फ्रेश सांबार भेटला तो पण घेऊन आले. सांबार फ्रेश भेटला. पुन्हा फक्त 20 रुपयामध्ये सांबार भेटला. आणि इकडे आलू होऊन राहिले. आलू होतपर्यंत म्हटलं भाजी साफ करून घेते, मग ब्रेड पकोडे बनवून घेते. आज भूक नाही. आज भूक नाही. पाणीपुरीवर खाल्ली त्यामुळे बम खाल्ली पाणीपुरी आज. मग झोपतो. सो म्हणून आता भूक नाही आहे तर गौरवला थोडं लाईटवेट बनव. ब्रेड पकोडा खायची त्याच्यात इच्छा होती खूप दिवसाची. चला आज विश पूर्ण करते म्हटलं. आता हिवाळ्याचं कसं ना भाज्या मस्त मिळते फ्रेश आणि एकदम मस्त असते. म्हणून म्हटलं चला विश पूर्ण होऊन जातं साहेबांची ब्रेड पकोडा खायची. आणि आपल्या चॅनलवर रेसिपी शॉर्ट येतात तर त्यामध्ये मी टाकणारच रेसिपी. तर नक्की बघाल आणि आवडली तर लाईक शेअर कमेंट जे काय ते करून द्याल. चॅनलचं प्रमोशन झालेलं आहे आपल्या. ठीक आहे. ओके. तर मग आलूची छिलटे काढून दे मला फटाफट. वा. आणि मी फटाफट ब्रेड पकोडा बनवून देते. आलू पकोडा करते ब्रेड बनवून. ब्रेड पकोडा. ठीक आहे चला मी शिलटे काढतो अंड्याचे. आपले आलू छिलून झाले. आता फटाफट छिलले. आता आपण रेडी. इथं आलू. माझी पण मेथी साफ करून झाली. हो का. सांबार साफ. चलो फटाफट मग आता. NANI?! तर आता खाल्ले आम्ही ब्रेड पकोडे. आणि आता व्लॉग एडिटिंग. शॉर्टच्या नादात ब्रेड पकोडे थंडे झाले. फार थंडी. पण चटणी खूप छान झाली होती आणि ब्रेड पकोडा पण छान झाला ना. तर आता आम्ही करतोय व्लॉगचं एडिटिंग आणि मला शॉर्ट एडिटिंग करायची आहे. कामं करून घेतो कारण आता वाजले 10 वाजत आहे. सो वेळ पण भरपूर गेला शॉर्ट एडिटिंगमध्ये म्हणजे शॉर्ट शूट करण्यामध्ये. त्यामुळे जरा आता वेळ कमी आहे आणि 12 वाजेपर्यंत सगळं एडिटिंग वगैरे करून झोपायचं आहे. लवकर सकाळी उठायचं आहे. तर आजचा व्लॉग आपण आता इथेच स्टॉप करूया. सो पुन्हा एक नवीन व्लॉग घेऊन येणार मी तुमच्यासाठी. तर टिल देन टेक केअर. बाय बाय.